मकरंद पाटील, शशिकांत शिंदे हे शरद पवारांसोबत काल खरं तर अजित पवार यांच्यासोबत काल शपथविधीला होते आणि शपथविधीला असलेल्या आमदारांपैकी मकरंद पाटील आता पवारांच्या गाडीमध्ये आहेत, म्हणजेच शरद पवार यांच्या गाडीत आहेत. तर अतुल बेनके देखील शरद पवारांसोबत असल्याचं समोर आलेलं आहे. आज शरद पवार हे कराडच्या दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यामध्ये मकरंद पाटील आणि शशिकांत शिंदे हे देखील शरद पवार यांच्यासोबत असल्याचं पाहायला मिळतंय. हे दोघंही काल अजित पवार यांच्यासोबत काल शपथविधीला होते, मात्र आज ते शरद पवार यांच्यासोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय. नारायण राणे बोलतायत, थेट जाऊयात. भाजपा को ज्वाइन करते हैं तो अपोजिशन ही क्रिटिसाइज करता है, लेकिन आपने बिहार में देखा असदुद्दीन ओवैसी की पार्टी के जीते हुए विधायक को आरजेडी ने अपने में मिला लिया, उसकी उतनी आलोचना नहीं हुई जितनी जब दूसरे पार्टी के नेता भाजपा में आते हैं तो विपक्षी खेमे में खलबली मच जाता है. मच जाएगा. वो अभी 16 पार्टी इकट्ठा हो रही है देश में मोदी जी के खिलाफ. उनकी दशा क्या है? वो सब मिलके 60 सीट ने पा लेंगे संसद का, लोकसभा का, और ये इकट्ठा हो रहे हैं. अभी उनकी ताकत तो वो तो कमजोर होते जाए सब पार्टी. तो ये जो प्रयास कर रहे हैं वो सफल नहीं होंगे. कहाँ सर सफल हो पा रहा है? टीएमसी उधर बंगाल में कह रहे हैं कि हमें किसी अपोजिशन यूनिटी की जरूरत नहीं है, हम अकेले काफी हैं. अरविंद केजरीवाल पहले ही बैठक के बाद से तो विपक्ष का नेता ने सोचना चाहिए. सब कोई जो है सब अलग अलग, जो आघाड़ी में थे वही बोलते हैं कि हम आघाड़ी में नहीं ज्वाइन हो गए. सर शरद पवार के घर इतना बड़ा विफलता कैसे हुआ? शरद पवार की पूरी पार्टी खिसक गई, सब अजित पवार के साथ चले गए. उसके बारे में अंदर की बात अभी नहीं करूंगा. मुझे जान दे, मेरा फ्लैट निकल. एकनाथ शिंदे जी की कुर्सी सेफ है? एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बने रहेंगे? मैं अभी कहा चुनाव तक वो मुख्यमंत्री रहेंगे. ये कब सर मंत्रिमंडल जो नए मंत्री बने? वो अभी नहीं, मैं पूछ के आपको बताऊंगा. सॉरी, मेरे को निकलने. मराठीत घ्या ना. आपण जे आता बघतोय की पार्टीमध्ये राष्ट्रवादीच्या फूट पडली आणि एक नवीन राजकीय भूकंप होतो, याकडे कशा पद्धतीने बघता? आणि मागच्या वर्षी जे शिंदेंच्या बाबतीत झालं तोच पॅटर्न रिपीट होतो असं वाटतं. पुढची बातमी पाहूयात. पक्षामध्ये पडलेल्या फुटीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पुन्हा एकदा रान उठवण्यास सज्ज झालेत. शरद पवार आज कराडमध्ये यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेऊन लढाईचं रणशिंग फुंकणार आहेत. अजित पवार यांच्या बंडानंतर शेकडो कार्यकर्त्यांसह शरद पवार आज कराडमध्ये शक्ती प्रदर्शन करतील आणि कराडच्या सभेमधून या बंडखोरीवर पवार काय भाष्य करणार याची प्रत्येकाला उत्सुकता लागली आहे. अजितदादांच्या बाबतीत मी स्वतः व्यक्तिगत भावनिक आहे. ते माझे काका आहेत. अनेक वेळा त्यांनी मला मदत केलेली आहे. व्यक्तिगत जीवनामध्ये सुद्धा त्यांनी मदत केलेली आहे. त्यामुळे काकांच्या बाबतीत बोलत असताना मला कधीकधी राजकारण बाजूला ठेवलं तर नक्कीच मी भावनिक झालेलो आहे. ह्या दोनच मोठ्या पार्ट्या कुठेतरी भाजपला महाराष्ट्रामध्ये एक हाती सत्ता आणण्यासाठी रोखू शकतात हे कदाचित भाजपला माहिती असावं आणि त्यामुळेच या पार्टीला जर आपण फोडलं तर शेवट आपण एकटंच राहू असं त्यांना वाटतं. ते एकटे राहिले तरी ते विसरून गेले की लोक हे आपल्याला कुठेतरी निवडून देत असतात, आमदार निवडून देत असतात. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बघता इतर ठिकाणी हे जमू शकतं, पण महाराष्ट्रात हे जमणार नाही, कारण लोक हे जमून देणार जातील याचा अंदाज हा कोणाला नव्हता. पण भाजप नक्कीच पार्टीला फोडेल याचा काही प्रमाणात अंदाज होता, कारण का आज लोकांचं मॅन्डेट भाजपबरोबर राहिलेलं नाही. तर भाजप कुठं ना कुठं तरी शिवसेनेला ज्या पद्धतीने फोडलं तसा प्रयत्न हा राष्ट्रवादीच्या बाबतीत सुद्धा होईल असा एक अंदाज होता.